हे बघा, हे पडेल तुम्हाला वेल्वेट फॅब्रिक वरती येईल। अच्छा, हे पूर्ण रजवाडी कलेक्शन आहे। ओके। प्लस जसं सिल्क ऑप्शन राहिलं तर तुम्हाला सिल्क फॅब्रिक ही भेटेल। आता हे सिल्क फॅब्रिक मध्ये हे सिल्क फॅब्रिक, हे पण रजवाडी कलेक्शन आहे, ते वेल्वेट फॅब्रिक आहे। रजवाडी कलेक्शन काय असतं सर याच्यामध्ये? हे जसं ब्रायडल मध्ये रजवाडी कलेक्शन, जसं हाती घोडा कलंकारी, याला रजवाडी म्हटलं जातं, म्हणजे डिझाईनचं नाव। हा, ओके। हे पूर्ण सिल्क फॅब्रिक वरती असणार आहे। जसं याच्यात बघा 12 कली, 16 कली, 18 कली, 4 मीटर घेरा, 6 मीटर घेरा, 8 मीटर घेरा, या प्रकारे सगळे जे मागणारी वस्तू आहे सगळे इकडे अवेलेबल आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत गुजरात मधल्या सुरत या शहरामध्ये। हे जे ठिकाण आहे सध्या मी जिथे उभा आहे ते आहे राजरचना लेहंगा। हे सुरत मधलं किंवा भारतामधलं सगळ्यात मोठं लेहंगाचं फॅक्टरी आउटलेट आहे। तर आपण आता इथे काय काय म्हणजे कशा कशा प्रकारचे लेहंगाच आहेत किंवा काय काय यांच्याकडे आहे, कुठले कुठले व्हरायटीज आहे लेहंगामध्ये, सगळे आपण सरांकडून जाणून आहोत। नमस्कार सर। आपल्याकडे तुम्हाला 495 पासून सायडर लेहंगे स्टार्ट होणार आहेत आणि प्लस जसं दुल्हनचे लेहंगे म्हटले, जसं ब्रायडल लेहंगे, ते तुम्हाला 1500 रुपयापासून स्टार्ट होणार आहे। हे बघा, ह्या प्रकारे पूर्ण कलेक्शन असणार आहे। अच्छा। प्रत्येकात तुम्हाला कंपल्सरी ब्रायडल मध्ये 2 दुपट्टे भेटतील, 2 शॉल जसे म्हणतो ना आपण, एक वेल्वेटची असली, एक नेट वगैरे, ह्या प्रकारे कंपल्सरी तुम्हाला भेटणार आहे। आणि ब्लाउज पण पूर्ण फ्रंट बॅक स्लीव्ह पूर्ण हेवी काम येणार आहे। ओके। याची रेंज काय बोलले सर, एकदा काय रेंज मध्ये जातो हा? ब्रायडलला तुम्हाला याच्यात 1500 पासून स्टार्ट आहे। अच्छा। हा, आणि सायडर मध्ये 495। हे बघा, ह्या प्रकारे तुम्हाला डबल शॉर्ट भेटणार आहे। अच्छा, ब्रायडल मध्ये बरोबर। प्रत्येकात तुम्हाला बघा कलर डिझाईन्स वगैरे सगळे वेगवेगळे भेटतील। बघा, तुम्ही बघू शकता रेड, राणी, मरून, ज्या प्रकारे कलर पाहिजेत त्या प्रकारे तुम्हाला सगळे कलरचा तिकडे अवेलेबल आहेत। सर आपण रेंटल वगैरे जसं बिझनेस साठी तुम्हाला जे व्हेरायटीज पाहिजे इकडे तुम्हाला कंपल्सरी पूर्ण व्हेरायटीज अवेलेबल आहे। बरं। हे बघा, हे पडेल तुम्हाला वेल्वेट फॅब्रिक वरती येईल। अच्छा। हे पूर्ण रजवाडी कलेक्शन आहे। ओके। प्लस जसं सिल्क ऑप्शन राहिलं तर तुम्हाला सिल्क फॅब्रिक ही भेटेल। आता हे सिल्क फॅब्रिक हे सिल्क फॅब्रिक, हे पण रजवाडी कलेक्शन आहे, ते वेल्वेट फॅब्रिक आहे। रजवाडी कलेक्शन काय असतं सर याच्यामध्ये? हे जसं ब्रायडल मध्ये रजवाडी कलेक्शन, जसं हाती घोडा कलंकारी, याला रजवाडी म्हटलं जातं, म्हणजे डिझाईनचं नाव। ओके। हे पूर्ण सिल्क फॅब्रिक वरती असणार आहे। जसं याच्यात बघा 12 कली, 16 कली, 18 कली, 4 मीटर घेरा, 6 मीटर घेरा, 8 मीटर घेरा, या प्रकारे सगळे जे मागणारी वस्तू आहे सगळे इकडे अवेलेबल आहे। ओके। सगळं कलेक्शन तुम्हाला जसं पाहिजे इकडे भेटून जाईल। आता किती प्रकारचे म्हणजे आपल्याकडे डिझाईन वगैरे अवेलेबल? आपल्याकडे म्हणजे सगळेच प्रकारचे डिझाईन इकडे अवेलेबल आहेत। ए पासून झेड पर्यंत जसं कस्टमरला पाहिजे ना, ओके, त्या प्रकारे सगळे इकडे भेटेल। आता हे पण हे सगळे ब्रायडल मध्ये आहे? हे सगळं ब्रायडल कलेक्शन आहे, प्लस सायडर कलेक्शन त्या साईडला आहे। थोडं मी तुम्हाला सायडर कलेक्शन दाखवतो या त्या साईडला। जसं मी म्हटलं तुम्हाला सायडर कलेक्शन, हे सायडर कलेक्शन आहे टोटल। याच्यात पण तुम्हाला 495 पासून सगळी व्हेरायटीज भेटून जाईल। जे बिझनेस साठी या रेंटल बिझनेस करत असाल तर इकडे तुम्हाला लो पासून हेवी पर्यंत सगळं लो रेंज मध्ये जे तुम्ही विकू शकता, प्रॉफिट घेऊ शकता, या प्रकारे सगळं वस्तू तुम्हाला इकडे भेटून जाईल। सर ह्याच्यामध्ये आता मला एक विचारायचं, आता आपण ब्रायडल बघितलं आपण, आणि हे साइड, ह्याच्यामध्ये मेन बेसिक फरक काय? ब्रायडलचा म्हटलं असं आहे की ते खाली ओनली दुल्हनच घालू शकते ती वस्तूला। ही वस्तू अशी आहे की हे सगळे युज करू शकता दुल्हनला सोडून। ओके। याला सायडर म्हटलं जातं। अच्छा। आणि आता हे जर समजा एखाद्याला बिझनेस साठी घ्यायचे किंवा एक आपण घेऊ शकतो का? हे सिंगल बघा, याच्यात जसं याच्यात असं आहे बिझनेस साठी जी लो रेंज आहे याच्यात तुम्हाला कंपल्सरी बंडल वाईज येतील। जसं हेवी रेंज जर असली तर त्याच्यात तुम्हाला 1-1 करून सेट करून भेटेल। ओके। म्हणजे एक सिंगल पीस भेटतो का? एक सिंगल पीस तुम्हाला जसं हेवी रेंज असली ना त्याच्यात तुम्हाला 1-1 पीस करूनही आम्ही सेट करून एक देऊन देऊ। हेवी रेंज मध्ये काय आपल्याला? हेवी जसं 5000, 6000, 10000 ही रेंज असली ना याच्यात तुम्हाला क्वांटिटी नाही, याच्यात तुम्हाला 1-2 जसं तुमचं असलं त्या हिशोबाने तुम्हाला। हे बघा, पूर्ण सिल्क मध्ये कट वर्किंगचं काम आहे। सर मला एक सांगा, आता समजा आता एखाद्याला एक सिंगल पीस घ्यायचा आहे, बरोबर, किंवा जास्त क्वांटिटी घ्यायची, बरोबर, तर त्यांना का व्हिडिओ कॉल वगैरे करू शकतात किंवा स्वतःच यावं लागेल किंवा कसं? इकडे बघा व्हिडिओ कॉल ऑप्शन पण आहे। तुम्ही जसं कुणाला सुरत येणं होत नाही आणि बिझनेस करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉललाही तुम्ही पर्चेसिंग करू शकता।
प्लस तुम्हाला इकडे सीओडी ऑप्शन पण आहे, पूर्ण पेमेंट करण्याची गरज नाहीये. 3% तुम्ही पेमेंट करा, 70% तुम्ही घरी माल आल्यानंतर ही पे करू शकता. म्हणजे जे काही टोटल तुमच्या मालाची अमाउंट आहे 30% ऍडव्हान्स मध्ये करायची आणि 70 तुम्हाला सीओडी ऑप्शनने पण तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला मालाची डिलिव्हरी भेटेल त्यावेळेस तुम्हाला घर पोच येईल, त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. ओके. साधारण डिलिव्हरीला किती वेळ लागतो? हे बघा, जसं जवळ असलं या लांब असलं तर 1 वीकला माल पोहोचून जातो. समजा सुरत पासून आपल्याला समजा एक अहमदनगर किंवा छत्रपती संभाजीनगर पर्यंत तुम्हाला 2 दिवसात डिलिव्हरी तुमच्या घर पोहोचेल. ओके. म्हणजे मित्रांनो, इथं एक लक्षात घ्या गोष्ट, एक तुमच्या गावाच्या आसपास किंवा आपण अहमदनगर म्हणजे आपलं जे अहिल्यानगर असेल ते किंवा छत्रपती संभाजीनगर हे याच्यासाठी विचारलं की महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी सेंटरला हे जिल्हे आहेत किंवा शहराचे ठिकाण आहेत, तर तिथे 2 दिवस लागतात. म्हणजे तुमच्या गावाच्या ठिकाणी किंवा तुमच्या शहराच्या ठिकाणी पण 2 किंवा 3 दिवसामध्ये ते भेटून आरामाने. जसं कुणाला बिझनेस व्यतिरिक्त घरासाठी या लग्नासाठी सिंगल पीस पण पाहिजे, तेही तुम्हाला इकडं अवेलेबल आहे. तुम्ही तेही मागवू शकता. येणं होत नाहीये तरी सीओडी ऑप्शन तुमच्यासाठी पण हे अवेलेबल आहे. हे बघा, जसं कुणाला हँडवर्क ऑप्शन पाहिजे तर इकडे तुम्हाला हँडवर्क ऑप्शन पण अवेलेबल आहे. मशीन वर्क, एम्ब्रॉयडरी, ज्या प्रकारे तुम्हाला वर्किंग पाहिजे सगळ्या प्रकारे तुम्हाला फॅब्रिक्स, नेट, जॉर्जेट, सिल्क सगळे फॅब्रिक वरती तुम्हाला इकडे लेंगे भेटून जातील. हे बघा, सगळ्या प्रकारे डिझाईन इकडे न्यू अपडेटला भेटतील तुम्हाला. अच्छा सर, मला काय विचारायचं आहे की समजा आता कोणाचं तरी ऑलरेडी बुटीक आहे किंवा लेडी शॉप वगैरे आहे, कपड्याचं शोरूम वगैरे आहे, तर अशा ठिकाणी समजा हे जे साइड लेंगज आहे तर त्याचा बिझनेस कशा प्रकारे चालू शकतो किंवा त्याला कशी मागणी आहे, रिक्वायरमेंट? हे बघा, याच्यात तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करत असाल ऑलरेडी या न्यू स्टार्ट करत असाल तर याच्यात प्रॉफिट अनलिमिटेड आहे. जसं तुम्ही 3000चा लेंगा घेतला ब्रायडलला तो तुम्ही 5000, 6000, 7000ला इझिली सेल करू शकता. याच्यात प्रॉफिटचं काहीच प्रॉब्लेम नाहीये. सायडरलाही तुम्ही इझिली प्रॉफिट घेऊ शकता. प्लस रेंटल बिझनेस असेल तरी तुम्ही रेंटलला प्रॉफिट काढू शकता. याच्यात काहीच लॉस नाहीये. सर, आता हे जे आपण एवढे व्हरायटी बघितली बरोबर, आणि समजा कोणाला नवीन बिझनेस सुरू करायचा किंवा तुमच्यापर्यंत यायचे तर त्यांनी कसा कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा कसं आलं पाहिजे? जसं आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल, याच्यात तुम्हाला वरती नंबर दिसत असाल, याच्यावरती तुम्ही कॉल केला ना तर इकडे ऑनलाईन टीम बसलेली आहे. तुम्ही कॉल केला तर तुम्हाला पूर्ण जानकारी भेटेल, लोकेशन भेटेल. प्लस सुरत आलात तर इकडे आपली कंपनीची गाडी पण आहे. जसं तुम्ही स्टेशनला आले तर येण्या जाण्यासाठी सुविधाही तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक लेहंगा कोणत्या प्रकारचे असतात किंवा त्याच्यापासून बिझनेस कसा सुरू करू शकतो किंवा तुम्ही रेंटलवर वगैरे कसं देऊ शकता याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. पण तुम्हाला याबद्दल अजूनही काही जर समजा प्रश्न असतील किंवा काही क्वेरीज असतील ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर स्वतः येऊन तुम्ही विचारू शकता किंवा आपण यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहोत, त्याच्यावरती कॉल करून किंवा व्हिडिओ कॉलवर पण देखील तुम्ही विचारू शकता. आपण उद्योगम या चॅनलवर वेगवेगळ्या व्यवसायांबद्दलचे व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला कुठल्याही व्यवसायाची माहिती पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आपण नक्की प्रयत्न करूया त्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवण्याची. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.